मित्रांनो, काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ विनोदी अभिनेते गोवर्धन असरानी यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनाचं दुःख हिंदी सिनेमासृष्टी पचवत होतीच, तितक्यात आणखी एका तगड्या विनोदी कलाकारानं अत्यंत शांततेत या जगाचा निरोप घेतलाय. सतीश शाह, एक असे कलाकार ज्यांनी लोकांना हसवण्याच्या नाना तऱ्हा शोधल्या होत्या. आपल्या विनोदी आणि दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेले सतीश शाह म्हणजे हिंदी आणि मराठी विनोदी सिनेमाचा जो आईस्केक असतो त्यावरची रंगीबेरंगी चेरी. ते सिनेमात असले की भले भले ऍक्टर त्यांच्या पुढे ऍक्टिंग करायला घाबरायचे. सतीश शाह स्क्रीनवर आले की सगळे सुपरस्टार आपल्या ॲटिट्यूड सोडून गप लाईनीत येऊन अभिनयाकडे लक्ष द्यायचे, कारण त्यांना माहिती होतं की या सीनमध्ये सतीश सर त्यांना खाऊन टाकणार. त्यांच्याशिवाय 90च्या दशकातला हिंदी आणि मराठी सिनेमा पूर्णच होऊ शकत नाही. आज शनिवार 25 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांचं निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. किडनीच्या विकारांमुळे त्यांचं निधन झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्या निधनामुळे हिंदी सिनेमा आणि टीव्ही जगावर शोककळा पसरली. ही त्यांच्याच सिनेप्रवासाची आगळी वेगळी स्टोरी. चला तर मग सुरू करू. सतीश शाह म्हणजे कॉमेडीचा बादशाह. मराठीत जे अशोक सराफ चेहऱ्यांनी कॉमेडी करायचे ते काम फक्त सतीश शाह यांनी हिंदीत करून दाखवलं. एक अतिशय तगडे स्पोर्ट्समन, उत्तम क्रिकेटर ते FTII मधून अभिनेता असा त्यांचा प्रवास. ते कायम हसतमुख राहिले. त्यांच्या भोवती कायम पॉझिटिव्ह एनर्जी असायची. ते कधीच आपल्या परिस्थितीवर रडताना किंवा आपलं रडगाणं कुणाला सांगताना दिसले नाहीत. त्यांनी त्यांच्या जिंदगीचं गाणं कायम हसत आणि हसवत गायलं. काही माणसं कधीच जगातून जावी असं वाटत नाही. त्यापैकीच एक होते सतीश शाह. सिल्वर स्क्रीन असो निदान टेलिव्हिजन सिरियल, जिथं जिथं सतीश शाह तिथं तिथं धमाल मनोरंजन आणि कॉमेडीचा तडका हे गणित फिक्स होतं. पण तुम्हाला सांगून विश्वास बसणार नाही की अभिनयापूर्वी सतीश शाह एक उत्कृष्ट खेळाडू होते. त्यांचा जन्म 25 जून 1951 रोजी मुंबईत झाला. त्यांचं कुटुंब मूळ गुजरातच्या मांडवी गावचं रहिवासी. मुंबईत त्यांच्या वडिलांचा एक छोटा व्यवसाय होता, तर त्यांची आई गृहिणी होती. त्यांना एक भाऊ आणि एक बहीण आहे. शाळेच्या दिवसात सतीश शाह यांना अभिनय वगैरे क्षेत्रात कसलाही इंटरेस्ट नव्हता. त्यांना खेळाची प्रचंड आवड होती. ते उत्कृष्ट क्रिकेट खेळायचे आणि बेसबॉलच्या खेळात त्यांचं मोठं नाव सुद्धा होतं. तुम्ही त्यांना वाढलेल्या वजनामुळे जज करत असाल, पण सतीश शाह त्यांच्या शाळेतील हाय जंप आणि लॉंग जंपचे चॅम्पियन होते. दरम्यान एकदा शाळेच्या वार्षिक समारंभात होणाऱ्या हिंदी नाटकासाठी कलाकारांची कमतरता पडली. त्यावेळी त्यांच्या हिंदी शिक्षकांनी बळजबरीनं त्यांचं नाव नाटक करणाऱ्या मुलांच्या यादीत टाकलं. तेव्हा कधीच अभिनय न केल्यामुळं सतीश खूप घाबरले होते. रिहर्सल दरम्यान ते आपले संवाद आठवत होते, पण लोकांसमोर बोलायची वेळ आली की ते खूप अडखळायचे. त्यावेळी नाटकापूर्वी घाबरलेल्या सतीश यांना त्यांच्या शिक्षकांनी असा सल्ला दिला की तू अजिबात प्रेक्षकांकडे बघू नकोस, फक्त वर बघून डायलॉग बोल. सतीश यांनी तसंच केलं. त्यांनी प्रेक्षकांकडे न पाहता फक्त दुसऱ्या कलाकाराकडे बघून आपले सर्व संवाद अतिशय सुंदरपणे सादर केले. प्रेक्षकांना त्यांचे संवाद फेक आणि विनोदाचं टायमिंग खूपच आवडलं आणि नाटक संपल्यावर सतीश शाह यांना स्टँडिंग ओवेशन मिळालं. एवढं कौतुक झाल्यावर त्याच दिवशी सतीश यांनी ठरवलं की आता आपण अभिनेताच व्हायचं. शाळेपासून सुरू झालेला त्यांचा नाटकाचा हा प्रवास त्यांना पुढे कुठं घेऊन जाणार आहे याची त्यांनी देखील कल्पना केलेली नसे. सतीश यांनी अभिनय करायचं ठरवलं तेव्हा सतीश यांचे वडील त्यांच्या भविष्याबद्दल काळजी करायला लागले, कारण तेव्हा सतीश अभ्यासात फारसं लक्ष देत नव्हते. पुढे 12वीच्या परीक्षेनंतर त्यांनी घरच्यांना स्पष्ट सांगितलं की त्यांना अभ्यासात अजिबात रस नाहीये, ते फक्त अभिनेताच बनतील. घरच्यांनी त्यांच्या निर्णयावर न रागवता एका अटीवर परवानगी दिली. आधी शिक्षण पूर्ण कर, मग अभिनय करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घे. सतीश यांनी आनंदाने ती अट मान्य केली. शालेय शिक्षणानंतर कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी नाटकाचं काम सुरू ठेवलं. कॉलेज संपल्यावर त्यांनी थेट पुण्याच्या FTII मध्ये प्रवेश घेतला. तिथं त्यांचे अनेक मराठी अभिनेते डायरेक्टर मित्र झाले. FTII मधून शिक्षण पूर्ण झाल्यावर सतीश शाह यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात झाली. ते पहिल्यांदा 1978 साली प्रदर्शित झालेल्या अरविंद देसाई की अजीब कहाणी या चित्रपटात दिसले. यानंतर 1979 साली गमन, 1981 मध्ये उमराव जान आणि अल्बर्ट पिंटू को गुस्सा क्यों आता है या सिनेमात त्यांनी काम केलं. एका बाजूला कादर खान, असरानी यांसारखे कसलेले अभिनेते हिंदी कॉमेडी धुमाकूळ घालत असताना सतीश यांनी त्यांचा वेगळा ठसा उमटवला आणि प्रेक्षकांनी त्यांना खूप पसंत केलं. पुढे 1982 साली शक्ती चित्रपटात ते अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार यांच्यासारख्या महान कलाकारांसोबत दिसले. पण 1983 मध्ये आलेल्या जाने भी दो यारो या चित्रपटानं सतीश शाह यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक तगडा कॉमेडियन म्हणून ओळख दिली. जाने भी दो यारो हा त्यांचा एक कल्ट चित्रपट होता. यात सतीश शाह यांनी भ्रष्ट म्युनिसिपल कमिशनर डी मेलोची भूमिका साकारलेली होती. त्या सिनेमात सतीश शाह यांचं नशीब चमकलं. त्यांनी आपल्या 50 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये 200हून अधिक सिनेमात काम केलं. त्यापैकी त्यांनी काही मराठी सिनेमा सुद्धा केले. त्यांचे वाजवा रे वाजवा, गंमत जम्मत, दादा फक्त तुझ्यासाठी असे अनेक सिनेमे गाजले.
बर, सतीश शाह यांनी फक्त सिनेमात काम केलं नाही, तर छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना खूप हसवलं. त्यांनी 1984 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या ए जो है जिंदगी या भारताच्या पहिल्या सिटकॉम मध्ये काम केलं. या शोच्या 55 भागांमध्ये त्यांनी 55 वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. हा एक विक्रम ठरला होता, ज्यामुळे त्यांची अभिनयाची ताकद जगाला कळली. पुढं जेव्हा केबल घराघरात पोहोचत होती आणि झी टीव्ही ही मनोरंजनाच्या क्षेत्रात विसावत होती, तेव्हा सतीश शाह यांनी घर जमाई मालिकेतून प्रेक्षकांना भेट दिली. पुढे स्टार वन वरील साराभाई वर्सेस साराभाई या शो मधील इंद्रवदन साराभाईच्या भूमिकेनं कहर केला. ही भूमिका आज त्यांच्या सर्वात लोकप्रिय कामांपैकी एक मानली जाते. 2007 मध्ये ते कॉमेडी सर्कसचे परीक्षक म्हणून दिसले होते. सतीश शाह यांच्या लहानपणी अनेक गमती घडल्याचं त्यांनी सांगितलं होतं. ते लहान असताना त्यांच्यासोबत खेळणाऱ्या एका मुलानं त्यांच्या डोळ्यात खूप रेती टाकली होती. सतीश यांनी त्यावेळी जोरजोरात डोळे चोळले, ज्यामुळे त्यांच्या डोळ्यांना खूपच दुखापत झाली. जर उपचारासाठी उशीर झाला असता तर त्यांच्या डोळ्यांची दृष्टी वाचवणं कठीण झालं असतं, एवढी गंभीर परिस्थिती झाली होती. पण सतीश शाह असे प्रसंग सुद्धा हसत हसत सांगायचे. मैं हूं चित्रपटात त्यांना बोमन इराणी यांनी साकारलेली भूमिका ऑफर झाली होती, पण शाहरुख खाननं त्यांना थुंकणाऱ्या प्रोफेसरची भूमिका करण्याची विनंती केली. सुरुवातीला नकार दिल्यावरही शाहरुखच्या वारंवार केलेल्या विनंतींमुळे सतीश शाह तयार झाले. थुंकण्याचे सीन शूट करताना शाहरुख खानला खूप त्रास झाला, कारण सतीश यांना थुंकताना पाहून त्याला हसू आवरता येत नव्हतं आणि त्यामुळे दिग्दर्शक फराह खानला वारंवार रिटेक घ्यावे लागत होते. लोकांना हसवणाऱ्या सतीश शाह यांच्या आयुष्यात 1986 हे वर्ष खूप दुःखद ठरलं. केवळ 3 महिन्यांच्या काळात सतीश शाह यांच्या आई वडिलांनी जगाचा निरोप घेतला. दोघांना इतक्या लवकर गमावल्यामुळे सतीश यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अनेक दिवस त्या धक्क्यातून सावरू शकले नव्हते, पण तरीही त्यांनी कोणालाही आपल्या मनातली ही खंत बोलून दाखवली नव्हती. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी मधु शाह यांच्याशी प्रेमविवाह केला. एका फिल्म फेस्टिवल दरम्यान सतीश यांनी मधु यांना पाहिलं होतं. तिथंच त्यांनी त्यांना पसंत केलं. सतीश यांनी 2दा मधु यांना लग्नाची मागणी घातली, पण मधु त्यांना ओळखत नसल्यामुळे त्यांनी 2 वेळा त्यांना नकार दिला. त्यानंतर 7 चित्रपटात दोघांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली. त्या चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंग दरम्यान दोघांना एकत्र वेळ घालवता आला आणि मधु यांना सतीश आवडू लागले. त्यानंतर दोघांनी लग्न केलं. सतीश आणि मधु यांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली, पण त्यांना कोणतेही अपत्य नाही अशी माहिती मिळते. पण या दुःखाचंही त्यांनी कधीच भांडवल केलं नाही. जानेवारी 2023 मध्ये लंडनमधील हिथ्रो विमानतळावर फर्स्ट क्लासच्या तिकिटावरून एका कर्मचाऱ्यानं त्यांच्याकडे पाहून या भारतीयांना हे तिकीट कसं परवडतं अशी घाण कमेंट केली. तेव्हा सतीश यांनी त्याला कारण आम्ही भारतीय आहोत असं चोख उत्तर दिलं. त्यांच्या उत्तरामुळे सोशल मीडियावर त्यांचं खूप कौतुक झालं होतं. सतीश शाह यांची 2015 मध्ये FTIIच्या सोसायटीचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. सतीश शाह यांच्या अद्भुत प्रवासाला आमचा सलाम आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या कडकराव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.